आज मी तुमच्या भेटीला कोणा सेलिब्रिटीचं घर नाही आणलंय तर त्याचा विला आणलाय। आज आपण जातोय अभिनेता चिराग पाटील याच्या कर्जत मधल्या फार्म हाऊसवर आणि ट्रस्ट मी इतकं सुंदर फार्म हाऊस आहे ना, तुम्ही सुद्धा प्रेमात पडाल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेक व्ह्यू आहे इकडे। कसं आहे हे सगळं फार्म हाऊस तुम्हाला दाखवते। चला माझ्याबरोबर चिरागला भेटूया आणि बघूयात इतकी सुंदर प्रॉपर्टी नेमकी कशी तयार झाली या। आणि मला असं कळलंय की हे सगळं चिराग एकटा मॅनेज करतो आणि त्याने खूप मेहनत घेतली आहे हा संपूर्ण विला इथले कॉटेजेस बनवायला। बघूयात त्याच्या मागची गोष्ट काय आहे। आणि चिराग आहे इकडे आपल्या बरोबर। हेलो, अरे यार मस्त, काय सुंदर जागा आहे, काय सुंदर जागा आहे ही। म्हणजे एंट्री केल्यापासून मी प्रेमात पडली माहितीये या जागेच्या। हे एकदम डिफरंट आहे ना आपल्या इंडस्ट्रीपेक्षा, म्हणजे ग्लॅमरच्या पलीकडचं आहे ना। हे ॲब्सोल्युटली ऑपोजिट ऑफ ग्लॅमर आहे ना। म्हणजे एक तर जंगल आहे, इथे तुम्हाला हवे ते प्राणी मिळतात, पक्षी, नेचर, फ्रेश एअर, लेक, सो या एकदम पीसफुल आहे। ओके, सो कुठून सुरुवात करूया आपण हे तुझं संपूर्ण द फार्म हाऊस बघायला? ही बेसिकली आमची वेटिंग एरिया कम लायब्ररी आहे। इथे थोडेसे गेम्स पण आहेत। आणि ही मी ऍक्च्युली बाबांसाठी डेडिकेट केली ही वॉल, कारण हे मला सुरू करता आलं त्यांच्यामुळे। कारण जागा त्यांनी घेतलेली 94 मध्ये आणि पहिला बंगला जो बांधला तो त्यांनी बांधला, सो त्यांच्यामुळे आणि मग तिथून मी पुढे नेलं, सो त्यांच्यामुळे हे सुरू झाल्यामुळे दिस होल वॉल इज डेडिकेटेड टू हिम। आपण जर जाऊयात वॉल कडे। ऍक्च्युली तू आता म्हणालास 94 मध्ये बाबांनी जागा घेतली होती। असं असतं ना की आई वडील सगळं छान करून ठेवतात, बट अनेकदा आपल्या कामाच्या व्यापामध्ये आपण इतकं बिझी असतो की हे मेंटेन करायला वेळ नाही मिळत, राईट? सो झालं असंच की बाबांनी लवासाला एक अजून एक बंगला घेतलेला विकत, त्यामुळे मग इथे थोडंसं त्यांचं दुर्लक्ष आणि मग आम्ही नुसते आपले इथे येऊन पार्ट्या करायचो। सो मग कुठेतरी माझं लग्न झाल्यानंतर बायको बोलली की काहीतरी कुठेतरी एक लाईन ड्रॉ करायला पाहिजे। नुसते आपण विकेंडला पार्ट्या करत सुटलोय, गेस्ट येत आहेत, मजा करून जात आहेत। यार खरंच हे मेंटेनन्सला ना आपल्याला स्वतःला लक्ष घालणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर एवढा डोलारा उभारूच नाही शकत। मी रोज मुंबईहून इथे येतो आणि रोज रात्री मुंबईला जातोस। सो तेवढं ते मेहनत लागते। आणि हे आता हे उगीच बाबांमुळे ऍक्च्युली इथे हे माझं नव्हतं पाहिजे, त्यांचंच पाहिजे होतं, कारण त्यांच्या बाजूला हे माझी छोटीशी अचीवमेंट हे बरोबर दिसत नाही, बट तू केलंयस, पण हे त्यांनी करायला लावलंय मला, म्हणून ते तुझं पण एक सेक्शन असतं। हा सेक्शन ते 83 चा आहे। ओके, आणि एवढे फोटोज आहेत बाबांचे, त्यांच्या वेगवेगळ्या मॅचेसचे। ही बॅट पण आहे। सो ही बॅट ह्याच्यामध्ये ना यशपाल शर्माची साईन आहे, who is no more with us. So ही खूप प्राइसलेस स्पेशल बॅट आहे। याच्यातला तुझा सगळ्यात जवळचा आवडता फोटो कोणता आहे बाबांचा? माझ्या आयडल बरोबर बाबांनी फोटो घेतलेले आहे, त्याच्यामुळे बिग बी बरोबरचा फोटो हा माझा फेवरेट फोटो आहे। आणि मी बाबांना म्हटलं हे कुठेतरी ना थोडीशी सिमिलॅरिटी पण वाटते दोघांमध्ये। हा आहे, नंतर हा आहे कपिल देव, आणि हे रिसेंट रोहित शर्मा वगैरे हे रिसेंटली। बाबा येतात तिकडे आता? क्वचित मी हे केल्यानंतर क्वचित, कमीच आता। हे होलेन्सन तुझे हा पण खूप जुना फोटो आहे। किती जुने फोटो ठेवले थे इथे। आणि हे ऍक्च्युली तुझ्याकडे जे गेस्ट येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक अट्रॅक्शन पॉइंट असेल ना? सेल्फी पॉइंट झालाय हा। आणि मग त्यांना कळतं की बाबांची प्रॉपर्टी आहे, मग ऑफकोर्स मला येऊन भेटतात, विचारतात, मग कधी कधी त्यांच्याबरोबर चाय पे चर्चा होते दुपारी। आता तुझे म्हणालास ना बाबांनी 1994 मध्ये तो विला बांधला होता, तो विला बघूया आपण। सो तिकडे पण 2 कॉटेजेस आता मी रिसेंटली बांधलेत आणि त्याचं काम पण चाललंय ना? हा, एक आता नवीन बांधतोय। हे इथे आमचे स्टाफ क्वार्टर्स आहेत, स्टाफ क्वार्टर्स, आणि माझं ऑफिस तिकडे आहे। पण खूप मेंटेन करावं लागत असतं हे सगळं कॉन्स्टंट, म्हणजे एव्हरी डे मी तुला सांगतो ना काहीतरी फुटत असतं, काहीतरी तुटत असतं। सो डेली तो एक मीटर चालू असतो, काहीतरी करायचं काय। आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे विचारायलाच नको, यूज लेवल, तू विचारूच नको। पण थँकफुली आता 7 वर्ष झाली आम्ही हा बिझनेस सुरू करून, आणि मला खूप अभिमान वाटतो। 2018ला सुरू केला। मला खूप अभिमान वाटतो हे सांगायला की जेवढे पैसे 4 फिल्म्स करून मिळतात तेवढे हा बिझनेस एका महिन्यात कमवून देतो मला। सो हा आमचा मेन विला आहे, तुम्ही पॅन केलं तर तुम्हाला दिसेल।
हा 1994 मध्ये बनला होता, इथून सुरुवात झाली. तेव्हाचं चित्र एकदम वेगळं असेल इथे. खूपच काहीच नव्हतं, इथे काही ना झाडं होती ना लँडस्केपिंग होतं, नुसता हा बंगला बाबांनी बांधलेला. आणि बाबांनी लिटरली त्यांच्या आयुष्यभरची कमाई याच्यात टाकली होती. आणि तू बिलीव्ह नाही करणार, ही जागा 1.5 एकर जागा आहे आमची, ती बाबांनी 3दा विकत घेतली ही जागा. हा, कारण 2दा त्यांना फसवलं. हो, ओके. आणि प्रॉब्लेम असा झालेला की आम्ही बंगला ऑलरेडी बांधलेला, सो ज्यांची जागा ऍक्च्युली होती त्यांनी सांगितलं एक दिवशी की तोडा. मग ते मोठं ते कन्व्हिन्सिंग हे ते सगळं, ते बरेच वर्ष ते सगळं चाललं, पण फायनली बाबांनी ती घेतली 3ऱ्यांदा विकत. आता तू विचार कर, हे पण 94 मध्ये बांधलेलं आहे, एकदाही ह्याची एक वीट पण पडली नाही. केवढं भक्कम बांधकाम आहे. आणि इकडे पाऊस आणि वारा इतका असतो की तू बिलीव्ह नाही करणार, पण ते त्यावेळेचं कारीगर किती छान आलाय, पण त्यावेळेचे कारीगर, त्यावेळेचं मटेरियल. वाव. सो दिस इज अ प्रूफ की, आणि ह्याच्यामुळे ना एक छान लुक आलाय एंटर करायला विलेला, जरा आल्यामुळे एकदम छान, एक जरा जुना फील. हा एक इथे या विलासाठी एक प्रायव्हेट पूल आहे, हा पण आम्ही बनवला, हा आधी नव्हता, आता बनवला. हा सणाला इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये. सो इकडचं जे काय किचन आणि फूड आहे ते सगळं सणा बघते. आणि आमच्या फुल बिझनेसचं फायनान्स हे पण ती बघते. तुला मी एक मजेची गोष्ट सांगतो, त्याविषयी एक किस्सा झालेला. माझ्या स्टाफकडे कोणीतरी कॅश दिली, तर तो आला माझ्याकडे की सर ये स्टाफने कॅश दिया है. म्हणलं दे दो. बोला नाही, पहिले मॅडम को पूछो. म्हणजे माझेच पैसे, काम मी इथे रोज दिवसभर करतोय, पण स्टाफला पण बायकोने अशी ट्रेनिंग दिली आहे की ह्याच्या हातात द्यायचं नाही, माझ्याकडे द्यायचं. सगळं रिअल होम मिनिस्टर. मी मला पॉकेटमध्ये मिळतो. चिराग प्लीजच. नाही, खरं सांगतोय मी, है ना. ओके, सो मला असं वाटतं की विलाच्या आत जायच्या आधी आपण जरा या व्ह्यू कडे जाऊया का. बिकॉज आल्यापासून मी प्रेमात पडली. साधारणपणे आपण जेव्हा जातो ना फार्म हाऊसला, असं होतं की काही रूम्स मधनं फक्त स्विमिंग पूल व्ह्यू किंवा लेक व्ह्यू दिसतो आपल्याला, पण इकडे आल्यावर प्रत्येक रूम मधनं हा व्ह्यू दिसतोय. आणि हा ऍक्च्युली एक सेलिंग पॉइंट असेल, मेजर USP असेल. जाऊया आतमध्ये. सो हे स्ट्रक्चर पण तू बिलीव्ह नाही करणार, 94 मध्ये बांधलेलं आहे. ह्याचं पण एकही गोष्ट इकडची तिकडे झाली. ऑफकोर्स इयरली मेंटेनन्स, पेंटिंग वगैरे ते तर सगळं चालतंच, पण असं काही इथे मेजर खराब गोष्ट काय झाली नाहीये. आणि ते कौलारू अजून कौल आहेत ना, कौल. खूप मस्त वाटतंय हे. आणि ते असतं ना की जुनं बांधकाम लगेच दिसून येतं. आणि ऑफकोर्स हा व्ह्यू आहे, हा आमचा लेक आहे. आधी जेव्हा हे म्हणजे तुम्ही देत नव्हतात रेंटनी वगैरे, तेव्हा तुम्ही अनेकदा येत असाल ना इथे पार्टी. एव्हरी वीकेंड. 1ली ते 10वी मी तुला सांगतो, आई बाबा सॅटर्डेला शाळेतून आम्हाला पिकअप करायचे आणि आम्ही इकडे यायचो. आणि सोमवारी सकाळी इकडून लवकर निघायचो डायरेक्ट शाळेत. वीकेंड आमचा फॉर इयर्स, 10 वर्ष इकडे. मी आता पण तुझ्या इंस्टाग्राम स्टोरी बघते ना, कधी कधी मला इतकं फोमो होतो की यार हे किती सुंदर आहे. मी इंस्टाग्राम स्टोरी या सगळ्या गोष्टींच्या टाकायच्या बंद केल्या. सगळे मेसेज करतात की अरे काय तुझं आयुष्य असं आणि मस्त आणि आय विश टचवूड. मी म्हणतो की बाबा नको बाबा, ते सगळं नजर नको आपल्याला, नजर नको. हे इकडे पण तू आता ह्याची मी तुला हे सांगतो, स्टोरी सांगतो. आधी तुम्ही हा व्ह्यू बघूया, आधी व्ह्यू एन्जॉय करूया. आणि इथे एक ट्री हाऊस पण बनवलंय वरती. फक्त ते आता त्याच्या ना फळ्या पावसामुळे त्या सगळ्या थोड्याशा सडल्या आहेत, त्याचं आता काम करायचंय. फक्त बसायला असं. व्ह्यूइंग डेक आहे, तिथून फुल सगळं दिसतं मस्त. या डेक बद्दल तुला सांगतो. सो हा जेव्हा बांधला विला, तेव्हा हा एक डेक बांधला बाबांनी आणि हा एक डेक बांधला. सो हा डेक जो आहे इथे म्हणजे तू बिलीव्ह अनइमॅजिनेबल पार्ट्या झालेल्या आहेत या एवढ्या स्पेस वरती. इथे सुनील गावस्कर पासन, कपिल देव पासन आपले सगळे ऍक्टर्स असतील, डिरेक्टर्स असतील. इथे मीटिंग झाल्या आहेत, स्क्रिप्ट सेशन्स झालेले आहेत, म्युझिक सेशन्स झालेले आहेत, गाणी बनलेली आहेत इथे. जी मी नाव नाही घेत, पण जी आजकाल 5-6 वर्षापूर्वीपर्यंत हिट गाणी 1-2 जी आलेली ती इथेच झालेली आहे. सो खूप मेमरीज आहेत या डेकच्या. इथे बार्बेक्यू आम्ही करायचो, बाबा मेनली. आणि सगळ्या म्हणजे तू इथे 10-20 जण आले तरी पण सगळे इथे असायचे, कारण आणि ती स्पेसची मजा असते ना. मेन म्हणजे इथे तू बसलीस की पाणी तुझ्या खाली आहे. सो हा थोडासा बाहेर प्रोट्रूड होतो. मासे पण तिथे छोटे छोटे. तिलापिया आम्हीच टाकले हे इथे. तिलापिया फ्री पेडिक्युअर, नॅचरल पेडिक्युअर.
हा तंदूर आहे इकडे. हे सगळं ऍक्टिव्ह आहे. सगळं ऍक्टिव्ह. आपण म्हणजे ज्या फील्डमध्ये तू काम करतोय ऍक्टिंग फील्ड, ती वेळ म्हणजे तिथे खूप वेळेची कमिटमेंट मोठी आहे आणि अशा वेळी इथे येऊन सुद्धा आपलं एक वेगळं एम्पायर उभं करणं याला गट्स लागतात भाई. हे इझिली होत नाही. सो माझ्या बरोबर असं झालेलं आहे की बाय चान्स झालंय. म्हणजे 83च्या आधी माझ्या लाईनीत 4 फिल्म फ्लॉप झालेल्या आणि त्याच्यामुळे मला चांगली कामं मिळणं बंद झालेलं. ओके. आणि माझी बायको फर्स्ट टाइम रियाना बरोबर प्रेग्नंट होती. सो कुठेतरी आम्ही एक हस्बंड वाईफ एक डिसिजन घेतली की फिल्म इंडस्ट्री एक पॅशन आहे माझी, एवढे वर्ष काम केलेलं आहे ते ठीक आहे, पण घर लिटरली मी तुला सांगतो घर चालवण्यासाठी काहीतरी ते एक पाहिजे, प्लॅन बी पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात प्लॅन बी नाही पाहिजे, एकच प्लॅन पाहिजे आणि तुम्ही तेच केलं पाहिजे. हा सो म्हणून आम्ही तेव्हा हा जसं मी मगाशी बोला एकच बंगला होता, सो हा आम्ही द्यायला लागलो एअरबीएनबी. आणि आम्ही बोललो की महिन्याचे खर्च तरी निघेल, म्हणजे मग मी फिल्म्स मला हव्या त्या करू शकतो, हा थॉट होता. पण जेवढे आम्ही एक्सपेक्ट केलेले पहिल्याच महिन्यात त्याच्या तिप्पटांनी कमवले. तो माझी मुलगी रियाना, मोठी मुलगी, तिला तर खूप आवड आहे. ती तिथे आली की ती फिरतच असते, स्टाफ बरोबर असते, त्यांची कामं फिशिंग करत असते. सो तिला आणि मुलांना तर खूप मजा येते इकडे. वा, चला बघूया तिला आपण. सो तुला मगाशी मी सांगितलं जे फोटोज दाखवले, पाणी इथपर्यंत यायचं पूर्वी लेकचं. आता पण पावसात येतं नाही, ही वॉल आम्ही वाढवून घेतली, आता नाही. सो हा मेन विला आहे आणि सुरुवात इकडून झाली. सो हे आमचं पूर्वी डान्स फ्लोअर असायचं. तिथे एक बार होता आणि इथे वरती ते वायर दिसत ते डिस्को लाईट होता. खूपच बाबांनी विचार केला. बाबांनी नाही, ते मी केला होतास. ओके. पण मग ते आम्हाला कुठेतरी वाटलं की जास्तच पार्ट्या होत आहेत, त्यामुळे ते सगळं आम्ही बंद केलं. पण तुला कधी असं वाटलं होतं की तू पण क्रिकेटर व्हावं? कारण तू लहानपणापासून त्या वातावरणात मोठा झालाय. मला ऍक्च्युली सांगायला गेलं तर मला कधीच इंटरेस्ट नव्हता, कधीच नाही. पण बाबा क्रिकेटर आहेत म्हणून, आजोबा क्रिकेटर, बाबा क्रिकेटर, आजी स्पोर्ट्समॅन. सो मला सगळ्यांनी पुश करून मी आपलं खेळायचो. मी बॉलिंग चांगली करायचो आणि कुठेतरी मला 83चं मी शूटिंग करताना मला आठवत नाही, एक तो बॉलिंगचा शॉट होता जो फिल्ममध्ये नाही आहे. सो तेव्हा मी सगळे दांडके उडवलेले. तो बलविंदर सिंग संधू आमचे बोलले तू का नाही खेळलास, पण मी मला आय डोंट नो इंटरेस्ट नव्हता. आणि मला असं वाटतं की इंटरेस्ट तुम्हाला जर एका गोष्टीचा नाही आहे तर तुम्ही उगीच जागा अडवलीत कोणासाठी तरी. सो ते एक दुसऱ्याला चान्स, तुम्ही आपल्या नुसतं तिकडे कोणाचे तरी मुलगा आहात म्हणून तुम्हाला कदाचित एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल, पण मला असं वाटतं ते फेअर नाही आहे, एस्पेशली क्रिकेटमध्ये जे इंडियाचं रिलिजन मानलं जातं. सो कधीच इंटरेस्ट नव्हता मला. आणि ऍक्टिंग कसं आलं? ऍक्टिंगमध्ये लहानपणीपासूनच माझा होता इंटरेस्ट. मी गणपतीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आमच्याकडे व्हायचा, तिथे नाटकं बसवा, त्याच्यामध्ये काम करा, डान्स करा, ह्याच्यामध्ये ऑलवेज इंटरेस्ट होता. आणि बाबांनी पण एक फिल्म केलेली. सो मजेशीर गोष्ट अशी की ती फिल्म मी लहानपणी बघितलेली आणि तेव्हापासून बाबांचे फोटो वगैरे तर लोक घ्यायचे आणि बाबा रिटायर झालेले तोपर्यंत. सो लहानपणी मला ऑलवेज वाटायचं की बाबा ऍक्टर आहेत. सो आणि म्हणून त्यांचे फोटो लोक घेतात, कारण फिल्म मी बघितलेली त्यांची तेव्हा. नंतर मग थोडा मी एक दुसरी तिसरीत जेव्हा गेलो तेव्हा मला कळलं अरे हा तर क्रिकेटर आहे. सो आय थिंक ते पहिला जो इम्पॅक्ट होता तो एक त्यांचा तो फिल्म करण्याचा आणि फिल्ममध्ये त्यांना मी बघितलेलं. आणि ही इज ऑलवेज बीन माय आयडल. सो त्यांना एक आपण प्रत्येकच मुलगा आपल्या बाबांना आयडलाइज करतो. सो म्हणून कदाचित ते आलं असेल. हे इंटिरियर सगळं बाबांनी केलंय? हे सगळं आई बाबांनी, हे सगळं आई बाबांनी. आणि हे आहे तसं आहे, फक्त पेंटिंग चेंज झालंय, पण लिटरली आहेत तसं म्हणजे आहेत तसं, काहीही चेंज नाही. टायलिंग एकदा चेंज केलं. हे सगळे फोटोज बाबांनी काढलेत. आणि बाबांना भयंकर वाईल्ड लाईफची आवड आहे, मलाही आहे. आणि आफ्रिकेचा इम्पॅक्ट आमच्या फॅमिलीवरती एवढा आहे की माझे पहिले आयुष्यातले 6 वर्ष, म्हणजे मी 1ली 2री पर्यंत असेपर्यंत तर 6 महिने आम्ही तिथे असायचो, 6 महिने इकडे. म्हणजे शाळेला जेव्हा सुट्टी असायची तेव्हा आम्ही केन्याला असायचो आणि मग इथे. सो माझं चाइल्डहुड केन्यात गेलंय आणि त्याच्यानंतर इथे गेलंय. सो मी लिटरली मसाई मारायला तर मी 10-12 वेळेला गेलो कदाचित. सो माझं लाईफ जास्त करून जंगलात गेलं. मला सिटीमध्ये जास्त राहायला आवडत नाही आणि त्यामुळे मला इथे पण खूप आवडतं. आणि हा डायनिंग स्पेस, इथून पण लेक व्ह्यू आहे? सगळीकडनं लेक व्ह्यू आहे, बेडरूम्स मधनं पण लेक व्ह्यू आहे.
सो जिथून तू पडदा उघडशील लेक दिसणार. लेक दिसेल. पण जेव्हा हे म्हणजे हे कमर्शियल नव्हतं, जेव्हा फक्त ही प्रायव्हेट प्रॉपर्टी होती, तेव्हा तुझा कुठला रूम होता इथला? हा बघूया. ही होती तुझी रूम? तर ही रूम माझी होती. आणि तुला आता खूप अशा मेमरीज असतील ना आधीच्या इकडे? हो, अरे केवढ्या. आणि हे बघ इथून व्ह्यू बघ. हा बघ लाईट्स, आणि लाईट्स पण खूप मस्त आहेत. पावसामध्ये तर स्वर्ग सुख असेल इथे. मी इमॅजिन पण नाही करू शकत किती छान दिसत असेल. इकडनं हे पूर्ण बाहेरचं दिसतंय. हो, आणि इथे अभ्यास पण घेतला आईने माझा. इथे इथे येऊन बघ. केलायस तू अभ्यास इथे? म्हणून कधी मी केलं नाही अभ्यासात काही. काय रे, इकडे अभ्यास शक्यच नाही, होणारच नाही. आईला पण तेच म्हणायचो, पण काय करायचं, आम्ही विकेंडला इकडेच असायचो. त्यामुळे इथे अभ्यास. आई शपथ, हे हा अत्याचार. हे नाही होणार इथे येऊन अभ्यास नाही होणार कोणाकडनं. पण ते मॅट्स बिट्स पण इथे आईने घेतलेले. बाप रे, टॉर्चर. कधीच मला, म्हणून माझं लक्ष बाहेर असायचं सारखं बाहेर. हा, आई आपली बोलते एका साईडने, मी तिथे बाहेर. बाबा काय करतायत, काम काय चालू आहे, हे ते सगळं माझं तिथेच लक्ष असायचं. बाबा आधी खूप वेळा इथे येऊन काम केलं असं? खूप. बाबा इथे बसायचे. तुला दाखवतो इकडे. इथे या तिकडची जी गादी आहे ही वाली, इथे बाबा बसायचे आणि इथून बघत राहायचे. आणि इथून त्यांना मग काहीतरी आयडिया यायची की इथे हे झालं पाहिजे, की मग आमचा जो किशोर आहे त्याला बोलवलं, येते इथे आपण असं बांधूया. मग ते बांधलं. असं त्यांनी सगळं बांधलेलं आहे. सो आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर इथे आलेच नाहीयेत कधी. ओके, गेस्ट म्हणून आलेले आहेत, पण काम करायला कधीच आले नाही. ऑल अबाउट संदीप पाटील, चिराग पाटील हेच बनवतात. आणि आई माझी, इंटिरियर सगळं आई. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिरागनी इथे फिटनेसकडे पण विशेष लक्ष दिलंय. नो डाऊट इतकं चालल्यानंतर तुमचं जरा वर्कआउट होणार आहे, पण त्याच्याशिवाय इकडे बघा एक जिम सेटअप पण केलाय. वाव, तो स्वतः पण इथे 100% वर्कआउट करत असणार, इतका फिट आहे तो. चिराग, सो मी बोलत होते की इतकी छान जागा आहे इकडे, खाऊन पिऊन मजा तर करणारी इकडे आहे, पण त्याच्याशिवाय एक गोष्टीकडे तू विशेष लक्ष दिलंय, दॅट इज फिटनेस, जी जिम आहे इथे. पण ह्याचं तुला मजा सांगू, माझा स्टाफ जास्त वर्कआउट करतो इकडे. अरे पण चांगलं ना, सवय लागते त्यांना वर्कआउटची. आपण जाऊया तिथे. मुद्दामून ठेवलंय कारण बरेचदा मला राहावं पण लागतं. सो वर्कआउट मिस नाही झाला पाहिजे, काय झालं ते. तू रोज वर्कआउट करतो? येस. इकडे असताना सुद्धा? राहिलो तर हो. वा, माझी नाही. पण मला असं, माझा असा एकदम काय फार रिगरस वर्कआउट नसतो. माझं जास्त क्रॉसफिट आणि क्रॉसफिट. हां, हे कर्जत स्टेशन पासून किती लांब आहे? 20 मिनिट्स एक्झॅक्टली. बाबा असे खूप तुला प्राऊड ऑफ यू वगैरे म्हणतात का रे, तू एवढं सगळं मेंटेन केलंय? 16 वर्ष फिल्म लाईन मध्ये काम केल्यानंतर जे शब्द बाबांच्या तोंडातून ऐकले नव्हते ते आता ऐकलं. हे सगळं बघितल्यानंतर ऍक्च्युली आई वडिलांना हवं असतं ना की आपण, जसं तू म्हणालास की तू तुझ्या मुलींसाठी करतेस आता हे सगळं, त्यांना हवंच असतं ना की आपण काहीतरी एक जागा विगा घेतोय, ती मुलांनी जरा सांभाळावी, मेंटेन करावी, सगळ्यात महत्वाचं. करेक्ट. आणि त्यांना म्हणजे मला खूप बरं वाटतं की पहिल्यांदा एवढं माझी तारीफ होते त्यांच्या तोंडून, पण त्यांना जेन्युअनली खूप अभिमान असावा. हे बनल्यावर येतात का? आता येतात? हो, आता आलेले ऍक्च्युली एक 2-3 महिन्यापूर्वी आलेले. पण आता मी त्यांना सांगितलं 2 महिने येऊ नका कारण रेनोव्हेशन चालू आहे. मी त्यांना सांगितलं आता आल्यावरती या, परत नवीन अजून काय काय बघा. क्या बात. चला जाऊया खाली. सो ही इथे खाली आमची आता डायनिंग एरिया आणि कॉमन पूल आहे. हा सगळा माझा कॉन्सेप्ट आहे, माझी आयडिया आहे. इनफॅक्ट मला माझे जे बुकिंग आणि सगळं हँडल करतात स्कापा हॉस्पिटॅलिटी, वेदा आणि तन्वी 2 मुली आहेत, माझ्या बायकोच्या फ्रेंड्स आहेत. त्या आलेल्या माझ्या बायकोबरोबर, आणि त्या सांगितलं बिलकुल करायचं नाही, काही ॲडेड खर्च आहे, एक्स्ट्रा खर्च आहे, बिलकुल करायचं नाही. मी बोललो ठीक आहे, नाही करणार. त्या गेल्या, नेक्स्ट डे पासून काम सुरू केलं, कम्प्लीट केलं, फोटो काढला आणि त्यांना दाखवलं आणि मग बोलला अरे हो यार चांगलं झालं, छान वाटतंय हे. सो आणि हे जे आहे हे सेक्शन ते बाबांनी गिफ्ट केलं. त्याचं फर्निचर अजून येतंय, हे बनतंय अजून. हा म्हणजे स्ट्रक्चर झालेलं आहे त्याचं. काय फोटो पॉइंट त्याच्या आत नाही एक अशी सिटिंग एरिया, काय तुला कॉफी विफी प्यायला संध्याकाळी एक असं काय टेबल खुर्ची येईल, थोडंसं इंटिरियर येईल त्याच्यामध्ये, एस्थेटिक्स. छान वाटतंय हे. आणि हा इरसालगड आहे. अच्छा, मी आली इथे ट्रेकिंगला. महाराजांचा गड आहे हा, खूप जुना, वन ऑफ द फोर्ट्स.
तिथे बोट इथे ठेवली आहे, तुम्ही वापरता? नाही, पण या पण बोटी बाबांनी गिफ्ट केल्या दोन्ही. या ऍक्च्युअल फिशिंगला वापरलेल्या बोटी आहेत, त्या मी तिथून मुंबईहून घेऊन आलो. आता काय बघूया तुझं ऑफिस? चला ऑफिस बघूया. आणि ऑफिस बद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुम्हाला व्हिडिओतनं दाखवणार आहोत की ते ऑफिस आधी कसं होतं आणि आता ते कसं झालंय. तुझ्या लेकींना खेळायला खूप जागा आहे इकडे, खूप मोकळी. खूप खूप खूप. ती रियाना तर इथे, मी तुला सांगतो ना, ती इथे आली की नुसतीच फिरत असते, स्टाफ बरोबर टाइमपास तिचं चालू असतो. पण चिराग, तू कधी तुझ्या ड्रीम होमचा विचार केलायस? तुझं ड्रीम होम कसं असेल? हे तर ठीक आहे, फार्म हाऊस आहे, मुंबईत घर आहे, पण एक तुझं ड्रीम होम. माझं ड्रीम होम हे मी जास्त बोलत नाही याच्याबद्दल, कारण फॉर्च्युनेटली वी आर ब्लेस्ड की माझ्या आजोबांमुळे आमची शिवाजी पार्कला जी प्रॉपर्टी आहे ती आमची स्वतःचीच, म्हणजे आमचा बंगला होता तिकडे. आता तो बंगला पाडून आम्ही टॉवर बांधतोय. सो ते आम्हाला त्याच्यामध्ये काय म्हणतात ॲन्सेस्टोरियल याच्यामध्ये मिळालेलं आहे. सो आता माझं लक येते की आय एम फॉर्च्युनेट की ते मला माझ्याकडे आहे. सो त्याच्याबद्दल आय डोंट टॉक ऑर, कारण जे आपण कमवलेलं नाही त्याच्याबद्दल बोलून काय फायदा. राईट. पण हे नक्कीच कमवलंय आणि हे तू मेंटेन करतोस, डेव्हलप करतोय. इथे मेहनत, ब्लड अँड स्वेट गेला इकडे. इनफॅक्ट जेव्हा आम्ही हे सेटअप करत होतो तेव्हा माझी बायको रियाना बरोबर 4 महिने प्रेग्नंट होती. आणि 2 दिवस इकडे असे झालेले की लाईटीचं काम चालू होतं आणि जनरेटर नवीन घेतलेला तो आला नव्हता. 2 दिवस विदाउट लाईट्स आम्ही काढले तिकडे, उन्हाळ्याच्या मेच्या महिन्यात. आणि ती 4 महिने प्रेग्नंट. सो असे पण दिवस काढलेत. आणि पण असं ही मेहनत केल्यानंतरच हे मिळतं. सिम्बा ये, त्याला सोडा ना जरा. सिम्बा काय रे, ये. तो सोडला तर तो त्रास देणार. तिकडे सिम्बा आहे. सिम्बा त्याला सोडा. हो सोड. हे माझं 3रं बाळ. अजून 4थं इथे बसलेलं, ते कुठे गेलं? 4थं. सिम्बा काय स्पेशालिटी इथे खायची? इथे गेस्ट आल्यावर की त्यांनी इथे ते टेस्ट केलंच पाहिजे, ते खाल्लंच पाहिजे. आपलं महाराष्ट्रीयन घरगुती मस्त चिकन भाकरी, मटन भाकरी. तुला हवं तर आमचा शेफ पिझ्झा बर्गर पण बनवतो, सगळं असे पण बनतं. चायनीज पण बनवतो, पण ते प्री ऑर्डर वरती असतं, बार्बेक्यू असतं. पण मेन्यू वरती मेनली फिक्स्ड आयटम्स असतात आणि ते आपले जे महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले असतात ती आहे तर स्पेशालिटी. जाऊया चिरागच्या ऑफिस मध्ये. हे माझं ऑफिस आहे. आपण आज जायच्या आधी जरा तो व्हिडिओ दाखव ना जो तुम्हाला दाखवलास. तर आता हे जे असं छान लॅविश दिसतंय, जिथे बोर्ड सुद्धा आहे ऑफिस आणि त्याच्या बाहेर किचन सिटिंग आहे, ते ऑफिस जेव्हा याने सुरू केलं इकडे ते तिथे होतं, डॉग पूल जिकडे होतं. तर ते कसं होतं ते आधी आपण बघूया. झोपडी आहे, झोपडी होती ही अशी, तिकडे होतं डॉग पूल होतं. ह्याच्यातून मी सुरुवात केली. इथे डोक्यात किडे पडायचे, पाली असायच्या, साप असायचे, त्याच्यातच बसून आम्ही जेवायचो. हे पण एस्थेटिक दिसतंय एकदम रे. हे शेणाने सारवलेलं आहे, इकडच्या लोकल लोकांनी बनवलेलं ते. नो एसी, नथिंग. बाहेरची हवा तीच एक काय ती पुण्याई. आणि उन्हाळ्यात तर ते पण नाही. ते पण बापरे, राख. आता हे असं होतं आधी आणि आता त्याने हे असं बनवलंय. ही तुझी स्पेशल प्लेस असेल ना? ही माझी काय म्हणतात ना, सँक्च्युअरी. सो दिस इज माय ऑफिस. वेलकम. तुझी कम्फर्ट स्पेस तरी. आणि इथे एसी आहे. आणि सो इथे सगळं माझा सीसीटीव्ही सेटअप आहे, मायक्रोवेव्ह आहे. आणि हे बाबांनी केलेली पेंटिंग्स आहेत. ही मी बाबांना, सो बाबांनी जवळजवळ 800 पेंटिंग्स केली आहेत. काय सांगतो? ते आता 1000 त्यांना कम्प्लीट करून मग ते आय थिंक एक्झिबिशन ठेवणार आहेत. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला 3. किती सुंदर वाटतायत या. हे आय गेस मला इथलाच रेप्लिका वाटतोय. नाही, नदी, घर, हे आपण लहान असताना शाळेत असं बनवायचं आपलं विजन चित्रातलं. करेक्ट. वा, किती छान केलंय त्या पेंटिंग्स. आणि बाथरूम आहे, फ्रीज आहे. हे माझे थोडेसे लहानपणीचे मेमरीज, फोटोज. हे बघा, या लेक मधलाच फोटो आहे इथे बाहेर. बाबा, मी आणि माझा भाऊ आहे त्याच्यात. तेव्हा बोटिंग करायचो आम्ही. हे रियानाने केलेलं आहे? हे रियानाने केलेलं आहे. हे माझे. रियाना किती वर्षाची आता? आता 8 वर्षाची होईल. इतकं चांगलं चित्र काढलं. नाही, हे टाइल्स पण त्याच्यावर पेंट केलंय, ते स्टेन्सिल्स ठेवून पेंट केलं. आणि खालचं हे माझ्या फ्रेंडनी दिलंय मला गिफ्ट.
हे आहे तर तुझं स्पेस. येस. किती वेळ असतोस तू इकडे दिवसातनं? बाहेरच असतोस रिसेप्शन? तू बिलीव्ह नाही करणार, मजा अशी आहे की जे पण इथे येतात माझे मित्र वगैरे, त्यांना ते मला बोलतात, अरे काय तुला काय काम आहे इथे, मस्त बसून लक्झरियस तू बसलायस इथे, काय मस्त काय लाईफ आहे तुझं. पण लिटरली मला अर्धा तास जेवायला मिळतो फक्त, कारण मी तिथे बसलो की सर जरा या ना, हे झालं ते झालं. आणि होम मिनिस्टरला पण रिपोर्ट करायचं असतं ना या सगळ्या गोष्टींचं, इथे काय घडतंय. आणि होम मिनिस्टर आठवड्यातून 2दा येतात. हो, मग ती तिथे बसते आणि तू मी इथे नाही, मी बाहेरच असतो. पण आता दुसरी सुद्धा मुलगी झाल्यानंतर तिला वेळ मिळतो हे सगळं मॅनेज करायला? ऍक्च्युली ती आता यायला लागली परत, पण मी इतका बिझी झालोय की मी दियाला फक्त संध्याकाळी भेटतो. कारण सकाळी मी माझा वर्कआउट झाल्यानंतर मी डायरेक्ट निघतो 9 वाजता, ते संध्याकाळी 6, 7:30, 7 वाजतात मला घरी पोहोचायला. सो तिच्या फक्त मला भेटणं संध्याकाळी आणि रात्री थोडा वेळ मिळतो, आणि कधी सुट्टी मी घेतली तर. आणि वर्क व्ह्यू कसा हवा ते इथून बघा. वर्क व्ह्यू आहे हा गाईस, उलट ठेवायला पाहिजे तू ऍक्च्युली तो व्ह्यू. सो फर्स्ट टाइम रियाना जेव्हा माझ्या ऑफिसला आलेली तेव्हा तिने मला बनवून 2 बनवून दिलेले, सो ते मी इथे लावले. You are handsome. You are so handsome. Handsome. बाबा you are so handsome. किती छान. चिराग, जर गिव्हन अ चान्स, म्हणजे जर इंडस्ट्री वगैरे नसती आणि जर तुला असं सांगितलं की तू इथेच येऊन राहा, कर्जतच्या फार्मवरच येऊन राहा, तर तू ही लाईफस्टाईल प्रेफर करशील? खुशी मी आजही सोडून येईन सगळं, पण मुलींच्या शाळा तिकडे आहेत म्हणून. ओके. एनी डे. मी तुला सांगितलं ना, माझं आयुष्यच जंगलात गेलेलं आहे, त्याच्यामुळे तू करशील मला. आणि मुंबईत असं आहे की मुंबई, आणि आजकाल एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे आणि एवढं एक्सपोजर सोशल मीडियावरती. तुम्ही सकाळी उघडला फोन की अरे ह्यानी हे केलं, ह्यानी ते केलं, कम्पेअर करतो ना, कम्पॅरिझन झाली आहे. सो हे जे मेंटल प्रेशर येतं ते मला असं वाटतं खूप वाढत चाललंय, आणि त्याचं काहीतरी एक सगळ्यांनीच मिळून एक सोशल मीडिया डिटॉक्स केलं पाहिजे असं मला वाटतं. पहिलं जाऊया बाहेर, नॅचरल डिटॉक्स करूया सध्या. तू स्वतः सगळं घेऊन येत असेल ना सामान? गाडी म्हणजे खजाना असेल. नाही, म्हणजे ही आता माझ्याकडे 2 आहेत गाड्या, ही एक आहे आणि मर्सिडीज पण आहे. पण इथे यायला आणि मी बेसिकली ही कामासाठी ही गाडी वापरतो, आणि हा बेसिकली टेम्पो आहे माझा. टेम्पो आहे? गाडी कम टेम्पो आहे हा. सो ही कायम गाडी अशी असते भरलेली, काही ना काहीतरी सामान असतं, येतं जातं. काय काय? हा माझा टूल बॉक्स आहे, ती माझी बॅग आहे जी कायम पॅक्ड असते. कारण जसं मी मगाशी तुला सांगायला विसरलो, माझं अलिबागला पण आम्ही आता एक सुरू केली आहे. म्हणजे ती जागा माझ्या फ्रेंडची आहे, पण तो बंगला मॅनेज आम्ही करतो, आणि गणपतीपुळेला पण सुरू होते यावर्षी. इमिडिएट कुठेही सो बेसिकली मी गाडीतच आणि हायवेवरतीच जास्त करून असतो. गाडीला मागच्या सीट नाहीयेत? नाही, सीट आहेत पण काढल्यात त्याने, त्या बंद केलेल्या आहेत, फोल्ड केल्यात. कारण ते आता हे परत आज सकाळी आणलेलं पण ते छोटं आहे, सो ते परत घेऊन जाणार. वा. सो हे इथे अर्धा संसार माझा इकडे गाडीमध्ये. राहू शकतोस तू इथे येऊन? आज खूप पाऊसच आहे, आज जाता नाही येणार, निवांत राहता. बरेचदा होतं असं की उद्या लवकर यायचंय, आज लेट झालं तर मग मी राहून जातो. म्हणून ती एक बॅग पॅक केलेली असतेच गाडीत, आणि ते ऍक्च्युली शूटिंग पासूनची सवय आहे माझी काहीतरी. कारण एक ऑलवेज बॅग माझी गाडीत असायची, कारण कधी कुठेही जावं लागायचं. पाऊस येणार आहे, सुंदर असं दिसतंय चित्र, जे मला बघायचं होतं मगाशी, पावसात कसं दिसतं हे. आता हे बनले, हे कॉटेजेस लास्ट इयर बनवले. हे आमचे थोडेसे प्रीमियम विथ अटॅच्ड पूल वगैरे आहेत, आणि इथे आता नाही आहे पावसामुळे आम्ही ते सगळी ती भाजी सडली, पण इथे आमची फुल ऑर्गॅनिक फार्मिंग असतं. तू म्हणशील त्या भाज्या, ऑर्गॅनिक फार्मिंग इथे करता, तू म्हणशील त्या भाज्या इकडे येतात, आणि आमच्या खाण्यामध्ये पावसानंतर पासून याच सगळ्या भाज्या वापरल्या जातात. सो फुल इथे ऑर्गॅनिक फूड असतं, कलिंगड पासून सगळं इथे मिळतं. हे तू आणि सनानी फुल बनवलेलं कॉन्सेप्ट फुल आमचं आहे, डिझाईन आमचं आहे, मेजरमेंट पासून सगळं, म्हणजे आर्किटेक्ट नाही, इंटिरियर डिझायनर नाही, काय नाही. व्ह्यू काच उघडल्यानंतर, आणि ह्याला अटॅच पूल आहे, प्लंज पूल आहे. पण या इकडे पण तुम्ही काय शॉवर सिस्टम वगैरे करणार आहात का? नाही, हे करू का? हो, नेक्स्ट टाइम आलीस तर असेल तिकडे. सो ह्याला ही फुल एरिया, विजन कमाल आहे. सॉरी, तुझं आणि सनाचं विजन कमाल आहे. इथे तू पण आता झाली होम मिनिस्टरच्या साईडला. इकडे छोटस पूल पण आहे. नाईस.
पण खरंच यार खूप मेहनत, खूप विजन, खूप इन्व्हेस्टमेंट आणि खूप पेशन्स लागतात. आपण इतकं बनवतो पण ते कस्टमर पर्यंत पेशन्स सर्वात मोठा, कारण बरेचदा तुम्हाला हवं तसं होत नाही, मग त्याच्या अराउंड वर्कआउट करून कसं बेस्ट करता येईल ते करायला. सो चॅलेंजेस तर खूप, डेली चॅलेंजेस इतके असतात आमच्या. रोज काहीतरी तुटत असतं, फुटत असतं, बंद पडत असतं. सो हे सगळं तर इट्स अ पार्ट ऑफ अ रिसॉर्ट. सो यू हॅव टू टेक इट इन युअर स्ट्राइड. अगदी. पण तू ऍक्टिंग मध्ये कधी दिसणार आहेस लवकरच आम्हाला? चाललेत प्रयत्न का आता हे कम्फर्टेबल वाटतंय? नाही नाही नाही, असं नाही. ते माझं पहिलं प्रेम आहे. सो लवकरच होपफुली. आता आपण ऑक्टोबर चालू आहे ना, सप्टेंबर चालू आहे. सो होपफुली नेक्स्ट इयर. काय कशा प्रकारचं काम करायचं तुला की तू अजूनपर्यंत केलं? मला ऍक्च्युली निगेटिव्ह करायचंय. निगेटिव्ह रोल्स कडे जरा थोडंसं मला वळायचंय, कारण मी ते केलं, 2दाच केलंय आणि मला थोडंसं अजून स्वतःला एक्सप्लोर करायचंय त्या जॉनर मध्ये. निगेटिव्ह रोल बद्दल बोललास, पण प्रत्येकाची ड्रीम भूमिका सेट असते. मी तुझ्या ड्रीम घराबद्दल विचारलं. चिरागची काय? मला जेम्स बॉन्डच्या फिल्म मध्ये विलन बनायचं, मेन विलन आणि साइड विड नाही, मेन विलन. पण आता ते होईल नाही होईल, कधी होईल ते सगळं नशिबात. ऍक्च्युअली नशीब, पेशन्स आणि तू थांबलायस इतके दिवस, हे तर तू मेंटेन करतोच आहेस. पण जसं लाईक यू सेड की तुझं पहिलं प्रेम आहे आणि ती भूमिका मिळाला किंवा कॉन्स्टंट काम मिळालं ना, ते पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि लर्निंग पण असेल. आणि मला असं वाटतं की कुठेही तुम्ही गिव्ह अप नाही केलं पाहिजे. म्हणजे कितीही वेळ लागून दे, पण जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर मग ती करायचीच आहे, त्याला दुसरा चॉईस नाही. आणि हे तर माझं सगळं आहेच, पण हे जसं मी बोललो, हे माझ्या बेसिकली लाईफस्टाईल मेंटेन करायला किंवा माझ्या मुलींसाठी हे सगळं मी जे काय केलेलं आहे ते. सो हे तर चालूच राहील. पण आता मला असं वाटतं की एक 6-8 महिन्यात, 1 वर्षभरात थोडं हे ऑटोमेटेड होईल. सो मग मला जे करायचं ते करायला वेळ मिळेल. अगदी. आणि मला खूप उत्सुकता आहे लवकर तुला पुन्हा एकदा मालिका नाही चित्रपटात बघायची. बट ही खूप सुंदर स्पेस आहे चिराग, मला खूप आवडली आणि ती मनापासून केलेली आहे ना, ते जेन्युअनली प्रत्येक गोष्टीत दिसतोय, तो पर्सनल टच दिसतोय मला. थँक्यू सो मच यार. थँक्यू की तुम्ही आलात आणि असेच येत राहा. फायनली आलो. 5 वर्ष मी बोलवत होतो, फायनली तो योग आलेला आहे आज. आणि खरंच खूप सुंदर मेंटेन केली आहेस तू ही प्रॉपर्टी. अशीच अजून छान मेंटेन होऊ देत. येत राहील मी दरवर्षी बघायला. आज काय वेगळं केलंय, बट व्हेरी ब्युटिफुल प्लेस. थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.